आणि मुंबईच्या बाबतीमध्ये सुद्धा MUTPच्या माध्यमातून खूप चांगलं प्लॅनिंग केलेलं आहे. वरळी बांद्रा सिलिंग हा प्रोजेक्ट झाला, MSRTCच्या माध्यमातून झाला. बांद्रा टू वर्सोवा हा सुद्धा प्रोजेक्ट MSRTCच्या माध्यमातून होतो आहे. वर्सोवा टू विरार याचं प्लॅनिंग MMRDच्या माध्यमातून केलं जातं आहे. दुसरा हा MTHL जो आहे तो MMRDच्या माध्यमातून केला गेला आहे. परत मल्टीमोडल कॉरिडॉर हा सुद्धा विरार टू अलिबाग असं आपण ह्या सर्व जेवढ्या कनेक्टिव्हिटीज आहेत मुंबईला, जेवढे हायवेज एक्सप्रेसवेज कनेक्ट होतात त्या सर्वाला छेदून जाणारा हा मल्टीमोडल कॉरिडॉर आहे. तर हे सगळे प्रकल्प जेव्हा पूर्ण होतील तेव्हा मुंबईच्या भोवती पण एक रिंग रोड तयार होईल मोठा. म्हणजे अगदी आपण MTHLवरनं जायला सुरुवात केली तर MTHL जिथे संपतो तिथून परत मल्टीमोडल मार्गे परत आपण विरारला येऊ शकतो आणि विरार मार्गे परत बांद्रा आणि मुंबई अशा पद्धतीचा रिंग रोड भविष्यात तयार होईल. आणि जेव्हा हे प्रकल्प पूर्ण होतील, आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे, तर मुंबईची जी आत्ताची ट्रॅफिकची समस्या आहे ते पूर्णपणे संपून जाईल.